करमतारा कंपनीला गुंदले ग्रामस्थांचा तीव्र विरोध होतो आहे. या विरोधामागचे कारण करमतारा कंपनी ही प्रदूषण कार्य कंपनी असल्याने गुंदले गावामध्ये जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण होईल. ही कंपनी गुंदले गावाला लागूनच असल्याने करमतारा कंपनीमध्ये लोखंडावर प्रक्रिया करण्यासाठी भट्ट्या बायलर्स येणार आहेत. या बायलरचे तापमान साधारण 1200 ते 2100 सेल्सिअस असणार आहे. सदर कंपनी हे गॅल्व्हनायझिंगचे कोटिंग करणार आहे. विलेनायझिंग कोटिंग हे झिंक आणि प्रक्रिया करून केली जाते. मग त्यातून निघणारा जो वेस्ट सांडपाणी असतो तो आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे गावात आरोग्याविषयी समस्या उद्भवेल. शिवाय शेती आणि जमीन या सांडपाण्यामुळे खराब होतील आणि ग्रामस्थांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. निघालेले सांडपाणी पुढे जाऊन सूर्य नदीमध्ये समावेल आणि पूर्ण पाणी दूषित होईल. गावात एमआयडीसी तारापूर औद्योगिक वसाहत वॉटर सप्लाय प्लांट आहे. तेथून पाणी आशियातील सर्वात मोठी इंडस्ट्री तारापूर इंडस्ट्रियल इस्टेटला जाते आणि बोईसर शहरात आजूबाजूच्या शहरात जाते. पुढे सूर्या नदी मासवनच्या दिशेने पुढे जाते. मासवनमध्ये देखील वॉटर सप्लायचे प्लांट आहे. येथून पाणी पूर्ण पालघर शहराला जाते. त्यापुढे बहाडोली गावामध्ये वॉटर सप्लायचे प्लांट आहे. हे वॉटर सप्लायचे प्लांट वसई विरार महानगरपालिकेला पाणी सप्लायचे काम करतात. जर अशी सूर्या नदी खराब झाल्यास संपूर्ण पालघर तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यामुळेच करमतारा कंपनीला गुंदले ग्रामस्थांचा तीव्र विरोध होतो आहे. आज आपण गुंदले ग्रामपंचायत हद्दीत आहोत. गुंदले ग्रामस्थ आज सकाळपासून ठिय्या आंदोलन गेले 3 तासापासून ठिय्या आंदोलन इथे घेतलेलं आहे. इथे ग्रामस्थ आहेत. आपण आज सकाळपासून ठिय्या आंदोलन केलंय. काय आपली मागणी आहे? मी रोहन पाटील, गुंदले ग्रामस्थ. सदर करमतारा नावाची कंपनी ही गट नंबर 207 व 208 मध्ये येत आहे. ही कंपनी ग्रामपंचायत कार्यालयापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि माझ्या गावाच्या एकदम लगत आहे. सदर कंपनी ही प्रदूषणकारी कंपनी आहे. या कंपनी येण्यामुळे आपल्याकडे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. हे आता गुंदल्याबद्दल सांगायचं झालं तर इथून पूर्णतः एमआयडीसीचे पाणी सप्लाय होते. हे पूर्ण पालघर तालुक्यामध्ये होते. आता ही करमतारा कंपनी आल्याने जे प्रदूषणकारी जे हे आहेत प्रदूषण येणार आहे ते आपल्या सूर्या नदीमध्ये जाणार आहे. आता हे सूर्या नदीमध्ये गेल्यानंतर पूर्ण पालघर जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशी प्रदूषणकारी कंपनीला आमच्या गावाने पूर्णतः विरोध दाखवला आहे आणि नुसता विरोध नसून आम्ही हा विरोध सदर ग्रामसभेमध्ये येऊन ठराव मंजूर करून घेतलेला आहे. तरीसुद्धा काही लोक येऊन बळजबरी करूनही आमच्यावर प्रयत्न करतात करमतारा कंपनी येण्यासाठी. तसं म्हणणं आहे, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला शेतकऱ्याचं उद्ध्वस्त करायचं असेल, ह्या कंपनीमुळे जल प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे आणि आमच्या शेतीची किंवा गावातल्या शेतकऱ्यांची भौगोलिक परिस्थिती बघितली, ही कंपनी उंचावरती आहे आणि तो पाण्याचा निचरा होणार आहे. तो संपूर्ण जमिनीला पसरणार. त्यामुळे हा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे आम्हाला ही कंपनी नकोच आहे. ह्या गावातून करमतारा सदर कंपनी जी आहे तिला प्रखर विरोध दर्शवलेला आहे आणि माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडूनच त्या विरोधाला पाठिंबा आहे. सदर कंपनी झाल्यामुळे आजूबाजूचा प्रदेश आणि पाणी प्रदूषित होणार आहे ही खरी बाब आहे आणि ह्या संदर्भात मी माझ्याकडून गटविकास अधिकारी यांच्याशी बोलणं केलेलं आहे. सदर कंपनी येणार नाही यासाठी प्रयत्न चालू आहेत. ग्रामपंचायतलाही त्या परीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगितलेलं आहे की अशा ज्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्या वगैरे आहेत त्यांना NOC देऊ नये ह्यासाठी नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि यापुढे राहील. धन्यवाद. गुंदले गावात राहतो. आता आपल्याकडे इथे साईडला आमच्याबरोबर गावाच्या लगतच एक कुठली तरी कंपनी येते करमतारा म्हणून. पण समजा एखाद्या जर कंपनीचा विचार केला तर तिथे ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा जल किंवा सांडपाणी हे सगळं काही तिथं निचरा होणार आहे पाण्याचा. त्या पाण्यामुळे आपल्या जवळचे ओहोळ, विहीर किंवा नळ हे सगळे दूषित होतील. पाणी पिण्यासारखं राहणार नाही.
ध्वनी, तिथे जे कार्य काय होणार आहे त्याच्याने ध्वनी होईल. ध्वनी म्हणजे गोंगाटामुळे आम्ही झोपू शकत नाही. दुसरं प्रदूषण, तिथे जे काही भट्टी वगैरे येणार आहे किंवा दुसरं काही बॉयलर असेल किंवा एखादी चिमणी असेल, त्याच्याने निघणारा जो वायू असेल त्याच्याने आम्हाला नाकाला त्रास होईल, पोटाला त्रास होईल, पूर्ण शरीराला त्रास होईल. त्याच्याने आम्ही जगू शकणार नाही. म्हणजे जी काही सुखाची झोप घ्यायची ती आयुष्यात कधी झोप मिळणार नाही. मग एका वेळेस काय होईल, आम्हाला हा गाव सोडावा लागेल. आणि असं योग्य तरी दिसत नाही की आज इथे कायमस्वरूपी गावात राहणारे मनुष्य त्यांना एखादी कंपनी त्याने हाकलून लावते. असंच होणार आहे. मग आमचा ह्या कंपनीला पूर्णपणे विरोध आहे. सध्या तरी अगोदर जेव्हा कंपनीचं ते काही मला माहिती नव्हतं, पण आता मला माहिती पडलं का ते कंपनी येणार आहे. तर नक्की कंपनी म्हणजे काय? आता आपण काही वेळेला सांगतो कंपनी, माणूस विचार करतो का आपल्याला रोजगार भेटेल. पण ज्या कंपनीकडून जर आपल्याला गावाला त्रास होत असेल तशी कंपनी आपल्याकडे नाही पाहिजे. कारण की कंपनी अगोदर माणसाला समजवून द्या तुम्ही का त्या कंपनीमध्ये प्रोडक्ट काय होणार आहे. जर आता माझ्या कानावर असं आलेलं आहे की सांगते तिथे लोखंड जर पाघलवला जाणार आहे, म्हणजे वितलवला जाणार आहे. तर जर तो लोखंड जर भट्टीत वितलवला जाणार असेल तर ह्या कंपनी जी बनेल त्याच्या साईडला आमची घरं आहे. आज फेब्रुवारी महिन्याला काय एवढी गरमी होते, तर मग आम्ही कोणत्या हिशोबाने घरामध्ये राहणार. एक गावकऱ्याने गावाच्या हिशोबाने जो कोणी ह्याच्यामध्ये पुढाकार घेत असेल त्याने तो विचार केला पाहिजे. मला कंपनीला, जी कंपनी असेल दुसऱ्या कंपनीला विरोध नाही मिळत. विरोध कोणता आहे का, तो जो प्रोडक्ट आहे त्याला विरोध आहे. माझा वैयक्तिक विरोध आहे. आज आपण ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हे आंदोलन केलेलं आहे. आपली काय मागणी आहे? आम्ही कुठलीही परवानगी देणार नाही आणि या कंपनीला कोणतेही हे नाही मिळणार. आमच्याकडून हे गावाचा पूर्णपणे हे आहे, विरोध आहे. कुठल्या कंपनीला आपला विरोध आहे? करमतारा ह्या कंपनीकडून आपल्या गावाला आणि शेतीला काय नुकसान आहे? नुकसान आहे म्हणून ते लोक बोलतात ना. सगळ्या शेतीचा, झाडाझुडांचा, सर्व पाण्याचा, जे बोरिंग आहेत त्यांना पण थोडं गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर.